अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं तो वक्त्यांचा आद्य कर्तव्य ठरत असते. मायबाप कैलासवासी अक्कासाहेब रंगनाथराव वाईकर यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपातला कार्यक्रम माझ्या जीवनातला खरं तर आजचा हा सुवर्णाचा दिवस आहे. बरं भरपूर समाज आहेत गुरुजी, समाज रोज आहेत. मला माझ्या तेलंगणामध्ये कर्नाटकमध्ये रोज समाज जवळजवळ 4-5 जवळजवळ 400 200 तर टाळकरी असतात आमच्याकडे. दादासाहेबांच्या फडकरी नियमानुसार गुरुजींना माहिती आहे. परिसरात आमचे संतोषबा मलकापुरे आम्ही एक गावची सर समाज असतो. पण जे सूत्रबद्धता जे असतो का नाही ते केवळ इथंच पाहायला भेटलं. बरं हो काय गोड असं निवेदन आहे खरं. 7व्या पुण्यस्मरणानिमित्त हा सोहळा आणि आजचे कीर्तन रूप सेवा माझ्याकडे फार काय मोठं कीर्तनकार नाही गुरुजी. हो मी एक साधक वारकरी आहे, पंढरीचा वारकरी. जे काय आज येते या ठिकाणी थांबलोय गुरुवर्य महंत शंकर भारती महाराज संजीवगड यांच्या कृपा आशीर्वादाने मी या ठिकाणी 2 शब्द मांडणार आहे. संत महंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी गुरुवर्य सद्गुरु महंत सहजन भारती महाराज गुरुवर्य शंकर भारती महाराज उपस्थित श्री हरिभक्तीपरायण महंत सोम भारती महाराज असतील, ओम भारती महाराज असतील यांचं नितांत मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आणि श्री हरिभक्तीपरायण माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे सुधीर भाऊ. ही तारीख आज दिली नाही, पंढरीच्या वारीमध्येच दिलेली आहे. सोहळ्यामध्ये कीर्तन होतं तळेकर वस्तींना. मी बाबा यांच्या सोहळ्यामध्ये वारीमध्ये दिंडीमध्ये जात असतोय, सगळे मंडळींना माहिती आहे. सोहळ्यामध्ये भाऊने कीर्तन ऐकलं. मला एवढं काही कीर्तन येत नाही. मी एक कानाडी माणूस, कानाडीने केला हो. शब्दाची फेक काही नाही माझ्याकडून. तुम्ही काय शब्दाची ऐकू घेऊ नका. तुम्ही जर म्हणलेत ना याच वेळी कन्नडमधून कीर्तन चालू करा. कन्नड नाही, तेलुगू नाही, हिंदी 3-4 भाषा मिक्स करून बोलणारा महाराज आहे. मला मराठी एवढी स्वच्छ येत नाही. ज्या वेळेस आळंदीला मी शिकायला आलो बाबा त्यावेळेस मला मराठीसुद्धा बोलता येत नव्हती. विचार केला गड्या घरी जा. ज्ञानोबारायांची कृपा झाल्याच्या नंतर रेडा वेद बोलतोय. आलं ना लक्षात? रेडा वेद बोलतोय. मला काय कन्नडीचं मराठी येणार नाही. ही कृपा ज्ञानोबारायांची आहे. चालू असलेला हा उपस्थित या कार्यक्रमात लाभलेले सौंदर्य महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक नव्हे महाराष्ट्र या विश्वामध्ये गायन क्षेत्रामध्ये उत्तुंग असं ज्यांचं नाव गाजतोय श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट स्वर अलंकार प्रकाशजी महाराज कातकडे गुरुजी यांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यांच्या आपल्या या महाराष्ट्रात. आणि आता मी कालच येत होतो. येत असताना एस टीमध्ये येत असताना बघा मी एस टीचा माणूस आहे तसं काही डाऊट घेऊ नका. एस टीमध्ये येत असताना एक वारकरी माझ्या शेजारी बसलेला होता. मी म्हणलं वारकरी बाबा काय पाहता तुम्ही? पाहत होता कोणाची चाल पाहत होता तर कातकडे गुरुजी आणि आमचे किशोर गुरुजींची चाल पाहत होता. ऐका ना ऐका, आमच्या कर्नाटकमधले माणसं जर तुमची चाल ऐकत असेल ना गड्या अजून काय याच्यापेक्षा फार अशा मोठ्या आमचे शेळके गुरुजी किशोरजी शेळके गुरुजी महाराष्ट्रातील गोड असं वाद्यांचं वादन आहे. अनिलजी महाराज टेकुडे गुरुजी हो यांना श्री हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य चंदूजी महाराज बांगल या दोन्ही मृदंगांना दोन्ही या गुरुजींना माझं साष्टांग प्रणिपात नारदाच्या गादीवरून या ठिकाणी उपस्थित नाव चंद्रशेखर महाराज माझे गुरुजी आहेत बरं देगलूरकर. चंद्रशेखर महाराजजी तुम्हाला प्रणाम. बसलेले आमचे अण्णा तुम्हाला प्रणाम. सुधीर भाऊ गोड असं नियोजन तुम्हाला प्रणाम. बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळ्यांना नारदाच्या गादीवरून वंदन करतो. थोड्या वेळामध्ये मी पदापदाचा अभंगाच्या चरणाचा भावार्थ पाहण्याकरता प्रवृत्त होतो. या कार्यक्रमाचं शूटिंग ज्यांच्याकडे आहे काय गुरुजी
वारकरी कीर्तन यूट्यूब चॅनल व एकच आहे का वाडीकर दादांना वाडीकर दादांना सुद्धा नारदाच्या गादीवर प्रणाम. भालदार असतील, चोपदार असतील आणि दोन्ही विनेकरी असतील, विद्यार्थीगण सर्वांना नारदाच्या गादीवरून प्रणाम करतो. घेतलेल्या अभंगाकडे मी प्रवृत्त होतो. विढाला गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. ऐका, गोविंद नामाचं महती प्रतिपादन जगद्गुरु तुकोबाराय करतात. आपल्या जीवनात आल्याच्या नंतर एक गोविंद असं नाव घेतल्याच्या नंतर परिणाम काय होतो? मग गोविंद ते काया, आपली जी काया आहे ना ते गोविंद स्वरूप होऊन जातोय. म्हणा राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. राम म्हटल्याच्या नंतर जसं वाल्या कोळी राम झाला ना, हो, राम म्हणल्याच्या नंतर जसं लखनजी राम झाले, राम म्हणल्याच्या नंतर माझे हनुमानजी जसं राम झालेत, राम म्हणल्याच्या नंतर कौसल्य माता आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी. राम म्हणल्याच्या नंतर जसं हे सगळे राम झालेत ना, तसं गोविंद म्हणल्याच्या नंतर गोविंद व्यक्ती होतो, असं जगद्गुरु तुकोबारायांचं. मग गोविंद ते काया, ही काया काय होत असते? गोविंदमय होऊन जाते असते गड्या. ऐका, हा अभंग एक जगद्गुरु तुकोबारा धरण्याकरस पाठवलेलं हे पत्र आहे. एक धरण्याकरी त्रिविध तापाने तप्त झालेला जीव पंढरपूरला गेला. पांडुरंग परमात्म्याच्या समोर धरणे धरून मांडून बसला गड्या. काय म्हणून? देवा पांडुरंगा, माझं काय आहे, आज्ञा आहे देवा, या त्रिविध तापातून मला बाहेर काढ रे देवा. त्यावेळेस विनंती केल्याच्या नंतर देवाने सांगितलं, सध्या माझं कोर्ट बंद आहे, जा कुठं? अलंकापूर निवासी ज्ञानोबारायांकडे जा. आळंदीला आला, ज्ञानोबारायांकडे आला. ज्ञानोबाराने सांगितलं, सध्या हे पण कोर्ट बंद आहे, जा तुम्ही कुठं? बोला ना, बोला, कुठं? देहूला. देहूचं कोर्ट आता सध्या चालू आहे. देहूला ज्यावेळेस देहूचं वारा, देहू गावचं वारा ज्यावेळेस याच्या अंगावर येत होतं ना महाराजजी, त्यावेळेस त्याचं आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाली या शरीरा, विठला पातकांचा धारा, तळी काळा सीधा कदरारा, हरी रामा गोविंद वासुदेव. हो, खूप गोड आहेत वासुदेव, आंधळे पांगळे गोड. मला ते पाठ पाहिजे फक्त, बाकी नाही. ऐका, मला त्याला सोडून दुसरं येतही नाही. ऐका, जसं जसं देहूच्या दिशेने निघाला तसं वारा, देहूवरचं गावचं वारा, देहू हे गाव पुण्यभूमी ठाव, देहू गावावरचं वारा जसं अंगाला लागत होतं त्याचं शांत मन होत होतं गड्या. देहू गाला गेला, तुकोबारायनं प्रणिपात केला, तुकोबाराय तुकोबाराय. त्यावेळेस तुकोबारायने त्याला सांगितलं, बाबा तुझ्या जीवनात तुझं उद्धार करून घ्यायचा असेल, हो, या त्रिविध तापातून तुला मुक्त व्हायचं असेल, काय कर? हो, एकादश अभंग, हो 12 अभंग त्याने पाठवलेत. किती? 12 अभंग माझे जगद्गुरु तुकोबारायने श्रीफळ आणि श्रीफळ 1 आणि 11 अभंग त्याच्या हातामध्ये दिलेत. काय दुर्भाग्य असेल त्या व्यक्तींचं, ऐका ना, स्वीकारलं नाही. आणि त्या 11 अभंगामधून आजचा जो सेवेसाठी निवडलेला अभंग आहे तोच अभंग आहे. त्याला उपदेश केला माझे जगद्गुरु तुकोबाराय, अरे बाबा, तुझ्या जीवनाचं शांत व्हायचं असेल, जीवनात तुला शांती लाभायचं असेल, जीवनाचं सुख समृद्धी आणि जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल जीवन, फक्त या 11 अभंग तू बाजूला काढून टाक. एकच त्यामधलं म्हणजे कोणतं अभंग? अभंगाचं पहिलं चरण. गोविंद गोविंद आ गोविंद गोविंद आ गोविंद गोविंद गोविंद
मना लागलिया चंद मना लागलिया चंद मना लागलिया चंद मन गोविंद में गाया मन गोविंद में गाया गोविंद मना लागलिया मना लागलिया छंद मना लागलिया छंद गोविंद मना लागलिया छंद मना लागलिया छंद मना लागलिया जोरदार टाळ्या वाजवा. वा वा, खूप छान. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मनाला छंद लागलं पाहिजे गड्या. कारण जगद्गुरु तुकोबाराय बोलत असताना बघा, शरीराला नाही, कशाला लागायला लागले? मनाला. कारण मनालाच का, मन एवढं हलकट आहे, माझ्या भाषेत बोलतो बरं. मन एवढं विचित्र आहे, ऐका, मन एवढं ऐकाना सैराट आहे, कळालं ना? ऐका, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी म्हणत नाही, सैराट शब्द हे गात्यातलं इकडं आणलंय. काय काय करीतो या मना, परी न ऐके नारायणा, करू नये त्यांची करी विवेचना, नेऊ पतना आदरिले. हो, माझं मन मला आवरत नाही, म्हणून ह्या मनाला आवरण घालण्याकरता मी छंद कोणाचा घेतलाय? गोविंद नामाचा छंद घेतलाय. मला असं वाटतंय, हा सोहळा जे पार पाडतोय ना, अक्कासाहेबांनी गोविंदाला लावून घेतलेलं, मनाला लावून घेतलेलं जे गोविंद नामाचं ध्यास आज हे प्रज्वलित होतंय गड्या. ऐका, हे गोविंद जो व्यक्ती गड्या आपल्या जीवनामध्ये, मानवी जीवनात आल्याच्या नंतर परमात्म्याचं भगवत चिंतन करत असतो ना, गेल्यानंतर म्हणतो मी, गेल्यानंतर देखील जो भगवत भक्ती असतो, ज्यांच्या जीवनामध्ये केलेला असतो, तो व्यक्ती गेल्यानंतरही ऐका 50-50 वर्ष झाले, त्यांची कीर्ती अजरामर आहे. उत्तमची उरे कीर्ती तुका म्हणे मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे सातशे वर्ष झाले माझ्या ज्ञानोबारायला उत्तमचे उरे. हो, 400, 450, 450 वर्ष होत आले जगद्गुरु तुकोबारायला उत्तमचे उरे कीर्ती मागे. ऐका, काही काही माणसं जगत असताना गड्या लोकाला असं वाटतं हे कधी जाईल, पिढा बरं झालं असं वाटतंय. काही काहीला असं वाटतंय राहिलं तरी बरं होईल गड्या असं वाटतंय ना. मानवी जीवन जगत असताना 2 प्रकारचे माणसं सापडत असतात गड्या. ऐका, म्हणून अक्कासाहेबांनी जे कीर्ती आज कमवलेलं आहे ना, ते आपल्याला पाहायला भेटते. त्यांच्या जीवनामध्ये जे केलेलं भगवत चिंतन आणि गोविंद नामाचं ध्यास आपल्या जीवनामध्ये केल्यामुळं आज पुण्यतिथी कोणाची होत नसते. ज्यांच्या जीवनामध्ये अमाप पुण्य केलेलं असतंय ना, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. हो, ऐका, गेले 7 वर्ष झाले अक्कासाहेब जाणं हा निश्चित आहे गड्या. हो, आये सुजायेगा राजा रंक फकीर. प्रत्येकाला मरण हा निश्चित आहे. कोणाला राहत कोणी नाही. 9वी मर गए, 10वी मर गए सहस्त्राध्यायस, 33 कोटी देवता मर गए बडे काल की. 9 म्हणजे 9 ग्रह गेले, 10वी 10 अवतार गेले, मर गए सहस्त्राध्यायशी. हीरते पामर जीव हीरते पामर जीव किती, हीरते पामर जीव हीरते पामर जीव नाही आले
जीव किती नाही बुरा नाही बुरा आले अवतार पामरे गुरुजीनं सुंदर प्रमाण म्हणलं बरं. येरते पामर जीव किती अब्रह्मा भुवना लोका पुनरावर्तीन अर्जुन. ब्रह्मदेवाला जाणं निश्चित आहे. तुमचं आमचं काय 60-70 वर्ष असेल. शेवट शतक आणि ते अर्ध रात्र काय. ऐका 100 वर्षाच्या पुढं माणसं जगत नसतात. ऐका प्रत्येक माणसाला हा मरण निश्चित आहे गड्या, निश्चित आहे. हो काय झालं, सिलेंडर वापरता का नाही तुम्ही? सिलेंडर घरामध्ये सिलेंडरच आहेत. आता कुठं चुली राहिलेत सिलेंडर आहे का? सिलेंडर ज्या वेळेस तुम्ही आणलात, तुम्ही लावलात त्यावेळेस ती तुम्ही तारीख लिहून ठेवू शकता. गुरुजी ज्या दिवशी आपण चुलीला लावतो ना त्या दिवशी म्हणजे तारीख लिहून. कितीही जरी ग्रॅज्युएट झालेली मुलगी असली, शिकलेली सवरलेली असली, ती सिलेंडर कधी संपत हे अगोदरच लिहून ठेवा बरं. कधी संपल काही सांगता येत नाही. महिला मंडळ म्हणतात, नवऱ्याच्या नावाने आरडतात, अहो मालक सिलेंडर संपला. तो म्हणतो एवढं लवकर संपलं सिलेंडर? हा तुमचे पाहुणे सारखे येत आहेत ना म्हणून संपलं. म्हणजे बोलण्यामध्ये बघा ना, तुमचे पाहुणे म्हणायले ते. माझी भाषा लक्षात येते. तुमचे पाहुणे म्हणजे हिचे पाहुणे नाहीत का? ते आहेत ना, आहेत ना, तुमचे म्हणते. बोलायला एक नंबर कोण? इथले सोडून बरं तिकडचे. जसं सिलेंडर कधी संपतोय सांगता येणार नाही, तसं हा देहरूपी सिलेंडर आहे. ऐका तुमचं बर्थडे, जन्मलेलं दिवस, तारीख तुम्ही लिहून ठेवू शकता, पण हे देह कधी जाईल सांगता येणार नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती जोरदार टाळ्या वाजवा. जीवनाचं काय भरोसा नाही, भरोसा नाही गड्या. भगवंताने आपल्याला दिलेलं आयुष्य वर्ष देऊन पाठवत नाही. तुमचे एवढे महिने नाही, एवढे दिवस नाहीत, एवढे तुमची वेळ नाही. भगवान परमात्मा आपल्याला जे पाठवून देतोय ना, तुमचे श्वास, तुमचे जवळजवळ 2 लाख श्वास असतील किंवा 4 लाख. हो निश्चित 4 लाख ज्यांच्या जीवनामध्ये श्वास आहेत ना, 4 लाखाच्या वर एक देखील श्वास तुम्हाला भगवान परमात्मा देणार नाही. ज्या वेळेला माणसं म्हणतात ना, महाराज आताच बोललो मी त्यांच्याशी, आताच बोललोय महाराज, आताच बोललोय. ऐका गड्या, आताच कसं काय गेलेत? त्यांचं आयुष्य तेवढंच होते, तेवढंच. ऐका, गरुडाच्या आईनं गरुडाला सांगितलं, अरे बाळा 33 कोटी देवतांचं सभा त्या ठिकाणी आहे आणि दर्शनाकरिता मला घेऊन चल. आता गरुड आणि आज्ञाधारक होता. कोणाचं म्हणतोय मी? मुलगा गरुड आज्ञाधारक होता. तवाचं सांगतो, आत्याचा आज्ञाधारक असतीलच, मी तुम्हाला सांगू शकत नाही. ऐका, आज्ञाधारक मुलगा होता. त्यानं गरुड आईला घेतला, घेऊन सभेस्थळी गेला. सभेच्या समोरच फलक लावलेलं होतं. गुरुजी काय लावलेलं होतं? फलक, बोर्ड लावलेला होता. आणि स्त्रियास आत मनाई आहे, म्हणजे स्त्रियाला आतमध्ये प्रवेश नाही. पाहिलं आई
आई आतमध्ये महिलांना प्रवेश नाही ग आई. मग कसं करणार? अरे दादा तू जा, मी इथं बसेल. एका झाडाखाली त्या गरुडाने आईला बसवलं. गरुड गेला भगवान विष्णूकडे गेला. गरुड जाताच न जाताच एक 5-6 मिनिटामध्ये रेड्यावर बसून आला गड्या एक व्यक्ती. त्याचं नाव रेड्यावर. हा चांगली ओळख आहे तुमची त्यांची वाटतं. हो यमराजा आला. यमराजा त्या हाल्याला कुठं बांधव, रेड्याला कुठं बांधव गुरुजी? आतमध्ये तर नेता येत नाही. झाडाखाली तो त्याच झाडाखाली बांधायला गेला. पाहिलं एक महिला बसलेली. यमराजाने पाहिलं त्या गरुडाच्या आईकडे. स्मित हास्य केलं त्यांनी. हास्य केलं. तिला मनामध्ये शंका आली. कोणाच्या? गरुडाच्या आईला मनामध्ये शंका आला. हा यमराजा आहे, हा हसलाय. का हसलाय? त्याच्या मनामध्ये काहीतरी असेलच म्हणून हसलाय. आतमध्ये तो पण गेलाय. जय विजय द्वारपाळ होते. आईनं बोलवलं, जय विजय माझ्या मुलाला गरुडाला बोलून आणा. धावत आला गरुड. अरे का ग आई, का बोलवली आत्ताच्या आता? त्यावेळेस गरुडाला सांगितलं आईनं, अरे बाळा इथं हाल्या जो बांधलाय ना तो यमराजा, माझ्याकडे जाता जाता स्मित हास्य करून गेलं. त्याच्यामुळं माझ्या मनामध्ये थोडं शंका आली. तो येईपर्यंत मात्र मला इथं ठेवू नको, मला इथं ठेवू नको, जागा बदल. गरुडांचं तर वाहन आहे ते गरुड आहे गड्या. गरुडाने आईला घेतलं आणि कैलास पर्वताच्या आतमध्ये भुयारामध्ये नेऊन ठेवलं गड्या. नेऊन ठेवलं. एवढं भुयारामध्ये जवळजवळ 13 योजने असं त्याच्यात आलेलं आहे गरुड पुराणामध्ये. 13 योजने आतमध्ये भुयारामध्ये नेऊन ठेवलं. सभास्थळी आला. आल्याच्या नंतर त्यावेळेस पाहिलं आणि यमराजाला दमदाटी द्यायला लागला. ए यमा, ऐकतोय का? माझ्या आईकडे पाहून तू का हसला? कारण यमराजाने सांगितलं, काही नाही रे गरुडा, आईचा मृत्यू कैलास पर्वताच्या भुयारामध्ये यावेळी होतं, ती आता या क्षणी येत आहे म्हणा. आनंद वाटून मला हसू आलं. म्हणलं विठ्ठल विठ्ठल. ज्या वेळेला ज्या ठिकाणी जायचं असेल, ज्या वेळेला जायचं असेल त्या ठिकाणी जावंच हा जाणं निश्चित आहे गड्या. म्हणून जात असताना गड्या उत्तम चिवरे कीर्ती मागे. कीर्ती करून माणसाने घ्यावं लागल. म्हणून मनुष्याचा जन्मच आहे कशाकरिता? भगवत चिंतन करण्याकरिता. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. माझ्या मनाला काय लागलेलं आहे? गोविंद नामाचं. नाम प्रकरणातला हा अभंग आहे बरं. हो, गोविंद नामाचं महती प्रतिपादन करतात. नाम गोडात गोड आहे. नाम पवित्रात पवित्र आहे. नाम मंगळात मंगळ आहे. नाम सारात सार आहे. नाम खऱ्यात खरं आहे. नाम बऱ्यात बरं आहे. नाम श्रेष्ठात श्रेष्ठ आहे. नाम एवढं मोठं हे गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेव मूसे निवृत्ती सितार. ज्ञानदेव मूसे निवृत्ती सितार. ज्ञानदेव मूसे निवृत्ती सितार. ज्ञानदेव मूसे निवृत्ती सितार. गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. गगनाहुनी वाढ गगनापेक्षाही मोठं असणारं भगवान परमात्माचं नाम आहे. आणि म्हणून ते नाम तुम्ही गोविंद गोविंद मना लागलिया छंद, ते नाम घ्या. नाम हे भगवान परमात्माचं गोडात. किती गोड आहे? किती गोड आहे? किती गोड आहे? अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.
गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा काबाने गे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा किती गोड गोड तुझे किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम माझा विठ्ठला माझा विठ्ठला माझा विठ्ठला माझा विठ्ठला माझा विठ्ठला माझा विठ्ठला किती गोड गोड तुझे किती गोड गोड तुझे किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे परमात्म्याचं नाम. एक छोटंसं 2 मिनिटाचं उदाहरण सांगतो ऐका. काय झालं, स्वर्गामध्ये अमृत आहे. पाहून आलेत का? स्वर्गामध्ये अमृत आहे. अमृत काय करतोय हो, मेलेल्या माणसाला पाजल्याच्या नंतर जिवंत करते. झोपले काय? तो अमृत अपवित्र झाला. अपवित्र झाल्याच्या नंतर काळजी कोणाला लागली? तिथल्या सरपंचांना. स्वर्गाचा सरपंच कोण होता? इंद्रदेव. इंद्रदेवाला काळजी लागली. नारद महर्षींना बोलवणं केलं. नारद महर्षी आला. नारायण नारायण. नारद महर्षी आणले. तुझं अमृत अपवित्र झालाय ना, पवित्र करण्याची जागा एकच ठिकाण आहे, ते म्हणजे कुठं? जम्बूद्वीपावर एक गाव आहे, ते गावाचं नाव पंढरपूर. हो, जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. हो, जम्बूद्वीपामध्ये एक पंढरपूर गाव आहे. त्या वाळवंटामध्ये आषाढी वारीला नामदेव महाराजांचं कीर्तन चालू असणार. त्या ठिकाणी तो अमृताचा कलश घेऊन जा आणि भगवान परमात्मा नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये वळीला थांबून नाचत 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 देवाचा गळाला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. हे सावध होई देवाईसा बोले कबीर. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. एकच डाळी झाली चंद्र भागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोका राशीला या पाठी. एकच डाळी झाली चंद्र भागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोका राशीला या पाठी. नारद महर्षीनं इंद्रदेवाला खूण सांगत होता. ऐका, काय खूण सांगत होता? तो विटेवरचा मालक आहे ना, नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये थै 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 नाचतोय. नाचत असताना त्याचं पितांबर सुटून जातोय गड्यात. ते देव आहे समज. जा अमृताचा कलश घेऊन. इंद्रदेवाने अमृताचा कलश घेतला.
आला कुठं पंढरपुरामध्ये आला. पाहिलं आषाढी एकादशी वारी होती. अथांग जनसमुदाय किती कुठंपर्यंत आहे? वाळवंटापासून महाद्वारापर्यंत एवढं समाज एवढं आहे. म्हणून त्या ठिकाणी इंद्रदेव कळश घेऊन गेला. कीर्तन ऐकलं नामदेव महाराजांचं. कीर्तन ऐकत असताना इकडं तिकडं पाहत होतो. सगळेच वारकरी नाचतात. देव कुठं आहे? आणि ज्ञानोबाराय जनाबाईनं अभंग सांगावं, ज्ञानोबाराईनं गोड असं चाल म्हणावं. आणि ज्ञानोबाराईने गात असताना गड्या 33 कोटी देव देव असं पाहत होते. ज्ञानोबाराईंचं गाणं म्हणजे काय ऐकणं हा. म्हणून गात असताना देव गाणं ऐकून मंत्रमुग्ध होऊन नाचत होते. नाचत असताना पितांबर गळालं, होऊन ओळखलं त्यानं, अरे हे पांडुरंग आहे. म्हणून इंद्रदेवाने कीर्तन संपल्या भगवंताकडे गेला. पांडुरंगा मला नारद महर्षीनं पाठवलं, माझं अमृताचं कळश काय झालं? अपवित्र झालेलं आहे. पवित्र होते, तुमच्याकडे होते असं ऐकून मी तुझी कीर्ती ऐकून आलो रे देवा. आता हे कीर्तन संपलं देवा. 3 तास बसलोय, तेव्हा 3 तास चालायचे. बरं आता आमच्या फडामध्ये सुद्धा दादासाहेबांच्या फडामध्ये आमचे 3-3, 4-4 तास कालचे कीर्तन महाराज 4 तास करून आलोय. हो, संध्याकाळी अजून उदगीरला नागलगावला 2 तास कीर्तन करून रात्रभर प्रवास करून आज दुपारी आलोय. म्हणजे आमच्याकडचे सांगतोय बरं. काहीच नाही, इकडचं तिकडचं का पाकिस्तानातून आणू का दुसरा नाही ना. अमृताचं कळश जवळ घेतला आणि भगवंताला म्हणतोय देवा एवढं पवित्र करू. देवाने सांगितलं इंद्रा आता तो वेळ नाही, कारण आताच कीर्तन संपलंय. लगेच हा संत मंडळी वारकरी जागरा करिता बसतील, त्या जागरा करिता तुम्ही बसा. इंद्रदेवाने कीर्तनात 3 तास बसला, जागरा करिता 3 तास बसला. जागर संपलं, भगवंताकडे गेला. देवा इंद्रा आता नाही, लगेच आता काकडा चालू होईल. काय होईल? लगेच काकडा चालू होईल. काकडा संपल्याच्या नंतर माझ्याकडे या. काकडा पण संपला. रात्रभर बसला. कोण? सरपंच. कुठला? स्वर्गातला. कधीच खाली बसलेला नव्हता, वाळूवर बसलेला नव्हता. हो ऐरावतासारखे वाहन होते. एवढं ऐका, ऐश्वर्य संपन्न भोगलेला माणूस. ऐका थोडं उदाहरण सांगतो. फॉर्च्युनर मध्ये बसलेला माणूस चालत जाईल का? जाणार नाही ना. तशी वेळ आली त्याला. काय करावं? काकडा संपन्न झालं. काकडा संपन्न झाल्याच्या नंतर अभिषेक चालू झाला. त्यावेळेस अभिषेक संपन्न झाल्याच्या नंतर संत मांदियाळ माझ्या भगवंतानी बोलून घेतलं, नामदेवा हे ज्ञाना. सगळे संत मंडळी एकत्रित जमा झाल्याच्या नंतर स्वर्गातून इंद्र राजा आलेला आहे, त्याचं काय अडचण आहे पहा. त्यावेळेस इंद्रदेव जवळ गेला. ज्ञानोबाराय माझं एकच अडचण आहे, फक्त एवढं काय करा, घेण्याकरिता देवा भगवंता कुठं जायचंय आज? त्यावेळेस देवाने सांगितलं आपल्याला मंगळवेढ्याला जायचं. कुठं? मंगळवेढ्यामध्ये एक कुलहीन जरी असले, जातीनं चोखा मेळा बंका, जातीचे महार त्याचे सर्वेश्वर ऐके करी. ऐका, जातीनं जरी महार असले तरी त्याचा अधिकार त्यांचा खूप मोठा होता. ज्या वेळेस तुम्ही पंढरपूरला जाता ना, एक हात जोडून विनंती आहे. पहिलं विधी सांगितलं चंद्रभागेचं स्नान. हो, चंद्रभागी स्नान झाल्याच्या नंतर लगेच तुम्ही जायचं पुढं रावळाजवळ महाद्वारा जायचं. महाद्वाराच्या दर्शनाच्या अगोदर चोकोबारायांची समाधी समोर आहे. चोकोबारायांच्या समाधी समोरची बुक्का अगोदर बुक्का लावायचा. प्रथमतः बुक्का लावून नंतरच मग महाद्वारात जाऊन नामदेवरायांचं पायरीचं दर्शन करायचं, नंतर नगर प्रदक्षिणा दर्शन करायचं. हा वारकऱ्यांचा नेम आहे. ऐका, कशाकरिता बुक्का लावायचा? ज्या वेळेस माझी चोकोबारा भजन करायची, पंचपदी करायची, आता हार ज्या वेळेस आपण घालतो ना महाराजजी, त्यावेळेस बुक्का लावण्याकरिता साक्षात विठेवरचा मालक चोकोबाराला लावण्याकरिता यायचा. विठ्ठल जातीवर काही नसते गड्या. जाती ओ माझ्या संतांनी सर्व जातीनं काय केलेलं? यातायाती धर्म नाही विष्णुदास. दवंडी पिटी भावे चोखा मेळा, दवंडी पिटी भावे चोखा मेळा, दवंडी पिटी भावे चोखा मेळा, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. हटन शुद्धवा मुनी जावेरा, दवंडी
पिठे भावे तुझा मेळा दवंड पिठे भावे तुझा मेळा तुझा मेळा खूप गोड गुरुजींना प्रमाण दिला गड्या दौंडी पिठी भावे चोका मेळा चोखोबरायांकडे मंगळवेढ्याला हे सगळं वारकरी द्वादश सोडण्याकरिता गेलेत. ऐका 10-15 मिनिटं ऐका. मंगळवेढ्याला आणि चोखोबरायांची परिस्थिती एवढी गरीब होती, एवढी गरिबी होती. किती गरीब होती सांगू तुम्हाला. गाव कोसाचं काम करत होती माझी चोखोबराय. गुरं राखायचे काम करायचे गड्या. ज्यावेळेस गुरं राखल्याच्या नंतर पूर्वीची पद्धत अशी होती, गुरं राखल्याच्या नंतर सकाळी सकाळी असं ते पांढऱ्या मातीचे बुरजाचे घर असायचे नाही का. ते देशपांडेचे लोक, ते सगळे ब्राह्मणांचे लोक काय करायचे, वरून अशी भाकरी टाकायची. चोखोबरायने असं धोतर पसरायचं गड्या, असं धोतर पसरायचं, वरून त्यांनी भाकर टाकायची. एवढी परिस्थिती गरिबी होती. 18 दिवसाची भाकरी त्यांनी जमा केलेली होती गड्या. कोणी? चोखोबरायाने. 18 दिवसाची भाकरी, जवळजवळ 6-7 दिवसाची जी ताक, शिळ ताक म्हणतो ना आपण, ताकच म्हणता का इकडं? का ताकाला वेगळं नाव आहे काय? नाही ना, ताकच म्हणतात ना. कारण भागाभागातल्या, मी आहे कर्नाटक मधला, तुम्ही आहे इकडं, भागाभागातली पद्धत वेगळी असते. आता आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळते, तुमच्याकडे पद्धत वेगळी असते ना. हा माझी भाषा तर लक्षात येते ना, त्याच्यामुळे ताकच म्हणते. भाषा नाही लक्षात आल्यावर गुरुजी एवढं अवघड होते. किती अवघड होते. सासून सुन्याला सांगितलं काय म्हणून, सुनबाई नागपंचमी करताना इकडं, नागपंचमीला पूजा करताना कोणाची? नवऱ्याची? नागोबाची पूजा करून येईपर्यंत किचन वट्यावर पातेल्यामध्ये भोगाण्यात दूध आहे, मांजर येऊन जाईल, पिऊन जाईल बघत सुन्याला सांगितलं. आज्ञाधारक सून होत्या तव्हाच्या, आज्ञाधारक सून होत्या. सासू पूजा करिता गेली. सुनबाई एक मोबाईल घेऊन चौकटीवर, चौकटी म्हणता का दरवाजा म्हणताय? चौकटी, दोन्ही पण म्हणा. चौकटीमध्ये समोर बसली. समोरूनच मांजर गेलं गुरुजी, अख्खं दूध पिलं आणि पाहिलं तिनं, पिलेलं पाहिलं, समोरून गेलेलं, आतमध्ये गेलं, बाहेर गेलं, सगळं पाहिलं. कोणी? सुनेनं पाहिलं. सासूबाई 10-15 मिनिटात पूजा उरकून आपल्या घरी आली. दुपारची वेळ झालेली, पुरणपोळ्याची स्वयंपाक झालेली नाही. काय करावं गड्या? 2 वड चहा तर करून प्यावं म्हणून तिनं पातेलं ठेवलं. पातेलं दूध वतायला गेली, दूधच नाही पातेल्यामध्ये. का आरडावरडा करायला लागली. आताची मुली अशीच असतात, कामाकडे ध्यान देत नाहीत, घराकडे ध्यान नाही, काय नाही, सारखं फोन 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 पण. आरडावरड करत असताना सुनबाई म्हणाली, आत्याच म्हणतात ना, आता आत्यालाही आई म्हणायला लागलेत. आत्याला आई. बरं आई जर राहिला तर आईचं मुलगा हिला काय होतंय? माझी भाषा लक्षात नाही आली, एवढं नाही लक्षात आलं तर बरं आहे. आता आमच्याकडे काही आत्याना सुद्धा आई म्हणतात, म्हणजे सासूला आई हाक मारतात ना का, आई म्हणतात. ती जर आई झाली, तिचा मुलगा हिला काय होतोय? भाऊ. नाही कळालं, जाऊ द्या. आत्या एवढा अजिबात आरडावरडा करू नका. तुम्ही सांगितलं तसंच मी केले. तुम्ही जात असताना काय सांगून गेलात? मांजर येईल, दूध पिऊन जाईल बघत. आलं का लक्षात? तुम्ही हाना कुठं येऊ म्हणले ना, म्हणजे सासूबाईचा सांगण्याचा अर्थ काय होता? बघत बस या शब्दाचा अर्थ मांजराला येऊ देऊ नको अर्थ होता ना. एका आईचं पाय दुखत होतं. जुन्या काळातली ती म्हातारी होती. पाय दुखत असताना मुलाला सांगितलं, बाळा मला दवाखान्याला घेऊन चल. डॉक्टरने तपासणी केली आणि ती जुन्या काळातली मुलगी असल्यामुळे तिला एक्सरे वगैरे सिटी काहीच लक्षात येत नव्हतं. गुरुजी समजून अर्धा तास समजून सांगत होता, आजी एक्सरा रूम मध्ये चला, तुमचं पायाचा एक्सरा प्रॉब्लेम आहे, एक्सरा काढणं. काहीच कळत नव्हतं. मुलगा आला, डॉक्टर साहेब काय प्रॉब्लेम? आईला सांगतोय तुमच्या किती वेळ झालं, एक्सरे रूम मध्ये चला. डॉक्टर साहेब त्यांना, माझ्या आईला एक्सरा, सिटी स्कॅन, सोनोग्राफी काहीच कळत नाही. मी समजून सांगते, माझ्या भाषेमध्ये समजून सांगते. बाहेर नेला आईला. नेल्याच्या नंतर आई तुझ्या पायाचं फोटो काढायचं म्हणून सांगितलं. तिने मुलाने सांगितलं, फोटो कशाला? माझ्या जन्माला आलंस माझ्या पोटातून रे वाड्या म्हणली ती आई. लोक मुलाला, का ग आई? अरे घरी सांगायचं का नाही फोटो काढायचं यार? मी घरी पैंजण वाळे वगैरे घालून आले असते. आलं लक्षात? हा ऐका, असं रात्रभर सांगितलं तरी काय हरकत नाही, पण ऐका ना, लाईव्ह चालू आहे. नाही लक्षात आलं तर हे दुधाचं जसं सत्यानाश झाला. नाही लक्षात आलं
फोटोचं असं कीर्तन नाही लक्षात आलं तसं तसं ताकावरच चाललं होतं ना आपलं ताकाचं. त्याच्यात कन्नड मधून आमच्याकडे मजगी म्हणतात त्याला गुरुजी. काय म्हणतात? मजगी. ध्यानात राहू द्या. दह्याला मसूर म्हणतात. आमच्या सोमभारती महाराजाला सगळीच भाषा येते. तेलुगू येते, कन्नड येते, मराठी, हिंदी सगळीच येते त्यांना. हो सगळीच भाषा. कन्नड तर लई भारी बोलत येतं. टाक वाढत होत्या. हे संत मांदियाळी सर्व पंक्ती करता, द्वादश सोन्याकरता, 12 सोन्याकरता बसलेले आहेत. इंद्रदेव अमृताचा कळश घेऊन पाठीमागे होता. त्यावेळेस जेवण झालं, पण अमृत पिणारा कोण? इंद्रदेव. त्याला सुद्धा ताक प्यावं लागलं. किती दिवसाचं? 18 दिवसाचं ताक इंद्रदेवाला प्यावं लागलं. आणि त्यावेळेस पिणं झाल्याच्या नंतर देवा भगवंता ऐकणारे खूप वेळ झाला, आता 9:30 होत आले तरी देवा सकाळचे, तरी माझं काय अमृताचं कळस माझं प्रॉब्लेम का सॉल्व करत नाही रे देवा. त्यावेळेस देवाने सांगितलं चोखा चोखा इंद्रदेवाचं काय अडचण आहे पहा. देवाने त्या इंद्रदेवाला चोखोबरायाने बोलून घेतलं. इंद्रा काय अडचण आहे? काय नाही, अमृताचं कळस अपवित्र झाले, अमृत पवित्र करून देण्याकरिता मी माझ्या भगवंताकडे आलो. चोखोबरायाने अमृताचं कळस हातात घेताच न घेतात अपवित्र झालेलं अमृत पवित्र झालं म्हणतायत. काय म्हणून चोखोबरायाला इंद्रदेवाला, ए इंद्रा नामामृता पुढे कैसे अमृत हे बापुडे. विठ्ठला विठ्ठला अमृत दयास हे पुढे अमृत दयास, पिके पुढे अमृत दयास, पिके पुढे अमृत दयास. हे जीवे गोड तिला अक्षरांचा रस अमृत दयास, पिके पुढे अमृत दयास, पिके पुढे जिथे गोडतीला अक्षरांचा रस अमृत दयास, पिके पुढे अमृत दयास, पिके पुढे. अक्षर किती सांगितलेत? जीवे गोड तीन अक्षर सांगितलेत. हो तीन कोणत्या? गोविंद गोविंद हे अक्षर तुम्ही जपा गड्या. तो अमृतापेक्षाही हे जीवाला आमच्या जीवाला लागलेले. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलाशी म्हणून माझा हे छंद जे 3 अक्षरांचं जे विठ्ठल असो गोविंद असो तो छंद मला लागलेला आहे. छंद 2 प्रकारचे असतात. 2 किती प्रकारचे? एक व्यावहारिक छंद आणि एक पारमार्थिक छंद. व्यावहारिकातले छंद वेगळे आहेत आणि पारमार्थिकातले छंद वेगळे आहेत. परमार्थिक ज्यांना ऐका ना, परमार्थिक आता आपलं जीवन परमार्थिक जीवन आहे. कोणाला पकवाज वाजवणं आवडतं, तर कोणाला ऐकणं आवडतं, कोणाला गाणं आवडतं गायला, कोणाला गाणं ऐकायला आवडतं. हे छंद सांगायला प्रत्येकाचे छंद भिन्न भिन्न आहेत. हे पारमार्थिक छंद झाले. कोणाला कीर्तन करणं आवडतं, तर कोणाला श्रवण भक्ती आवडते, कोणाला हे पारमार्थिक छंद. आणि व्यावहारिक छंद कोणाला बंगलाच आलं लक्षात बांधायला आवडतं, तर कोणाला व्यवहार वाढवण्याचा छंद. ऐका, पारमार्थिक जीवनाचा छंद जो लागून घेतला का त्याचं जीवनाचं सार्थक आहे. आणि व्यावहारिक जीवनाचा छंद मनाला लागल्याच्या नंतर अधोगती आहे. विठ्ठला ऐका, व्यवहार कितीही करा तुम्ही जीवनामध्ये छंद व्यवहार किती करा, शेवटी का हीच व्यवहार सोबत येत नाही गड्या. काय येत नाही? छोटं उदाहरण सांगतो. माझं भजन घेतो, ऐका, भजन घेतो छोट. व्यवहार एवढं वाईट आहे, संसार दुःखामुळे सगळे प्रमाण आपल्याला माहिती. लटिका व्यवहार सर्व हा संसार. नातूला घेऊन आजोबा यात्रे करता. यात्रा म्हणता का जत्रा यात्रा. चला, यात्रेमध्ये जत्रेमध्ये लई जमीन आसमानचा फरक आहे बरं. हो, या आणि तरा जत्रेमध्ये किती फरक आहे. जात राहा, माझी भाषा लक्षात आली ना, जात राहा. हो, भगवंताच्या सोहळ्याकरिता अशा सुधीर भाऊने जे मांडलेलं हे सोहळा आहे, या सोहळ्याकरता तुम्ही जे येता हे या तरा. हो, आणि जे तमाशाला वगैरे जातात ते त्याला काय म्हणते? समजणे वालों की इशारा खाती. ऐका ना,
यात्रेक जत्रा करिता तो नातूला घेऊन तो आजोबा निघालेला आहे आणि ते लहान लेकरू होतं 2-4 वर्षाचं. त्यानं ते प्लास्टिकचं सरप असते बघा, 10 रुपयाचं असते का नाही, प्लास्टिकचा सरप घेतला. सरप, बाबा मला हे सरप पाहिजे. प्लास्टिकचा सरप घेतला. दुपारची वेळ होती, घरी आला आणि चैत्र मास होता. आजी झोपलेली होती कुठं, जुन्या घरामध्ये, माळवंद म्हणता का काय म्हणता आपण, खापराच्या घरामध्ये. हो, त्या माळवंदची घरं असतात का नाही, त्याला कूलर लागत नाही, फॅन लागत नाही, काय नाही काय नाही काय नाही. हो, माळवंद एवढं थंड असते, एवढं थंड असते. आतमध्ये झोपलेली आजी दुपारची. हा आजोबा नातूला सोडून, वाड्यात सोडून तो गेला कुठं, रानामध्ये म्हशी राखण्याकरता. म्हशी होते ना, खेड्यातलं उदाहरण आहे बरं. हा मुलगा साप घेऊन गेला, 10 रुपयाचा साप झोपलेल्या आजीच्या छातीवर ठेवला. कोणाच्या? आजीच्या झोपलेल्या. तिला काहीच माहिती नव्हतं. 3 वाजलेले आहेत. 3 वाजता उठायला गेली ती. अरे छातीवर काय आहे? साप आहे. साप आहे, छातीवर साप आहे. काय करावं गड्या? बोलावं, काहीतरी आरडाओरडा करावं. साप कधी चावलं सांगता येणार नाही. काय करावं? 3:30-4 वाजले. सुनबाई 2 सुना होत्या, आल्या, पाहिलं आत्या आज का उठत नाही? तर रोज 3 वाजता उठायच्या आत्या. 4-4:30 वाजले तरी का उठत नाही? जाऊन पाहिलं तर तिच्या छातीवर काय आहे गुरुजी? साप राहिले. बापरे बापरे. त्यांनी असल्या सर्वांना लोकांना जमा केलं. लोकांनी आले गड्या. तेवढ्यात एवढं काय गर्दी झाली म्हणून तो मुलगा आलाय. कोणता? हा, ते नातू होता ना. नातू आला, पाहिलं. कशामुळे एवढी गर्दी झाली ग मम्मी? मम्मीनं सांगितलं काही नाही, आईला, आजीला आहे ना, तुझ्या आजीला साप दंश केलाय आणि आजी उठती नाही, बोलत नाही. हे सगळं कारण बोलणं सगळं आजी ऐकती. हे लक्षात ठेवा, ऐकती. आता काय कर, उठत नाही. उठावं, कधी गळ्याला धरत काय सांगता येणार नाही. खूप अवघड आहे. सगळं ऐकायला लागली, करावं तरी काय? त्यावेळेस नातू म्हणाला, हे सगळं कारण माझं सांगावं. एवढं वाड्यातले लोक, घरातले लोक मला मारल्याशिवाय राहणार नाही. आपलं मोकेट्यानं ते गेला, बाहेर गेला. आता आहे तिथे 4 लोक असतात ना, ती गावातली, त्यांनी सर्वांना फोन लावला. आता काही म्हातारी गेलेली आहे बा, कारण 5 वाजलेले गेलेली आहे. सर्वांना फोन लावा. आपलं कशा करता समजून घ्या. हा, सगळे आता लेकी रडत आले गड्या. ते एवढं रडते, तेवढं रडतात. आता जे काय, आता ऐका, गाव येईपर्यंत गोड बोलत येत गाडीवर. बोला ना, ऐका ना, गाव येईपर्यंत गोड बोलत येत. माणसं दिसले का नाही जास्त रडत येत. कोण? माणसं दिसले. तुमचा अनुभव नाही, माझ्याच घरचा अनुभव सांगतोय का. माझं घरचं, तिचा मावळा वारला गेल्या वर्षी. पिऊन यनगोंद आहे ना, यनगोंद्याचे ते आजोळ आहे. वारल्याच्या नंतर तिला म्हणली, कोरी महाराज, आता ते कन्नड मधून म्हणते, ते कन्नड मध्ये बोलतात आमच्या इथं. महाराज एगोती नंग वैल री महाराज रे नंग एगोत वैरी म्हणली तिनं. मग कधी तुम्ही मला नेत नाही, आज न्या तुम्ही. एगोती वैल री महाराज रे. आता चालू करू का नको नको, उठून जातील अगोदरच. कन्नडी माणूस आहे. न्याच्या दिवशी न्या, तुम्हाला वेळ नसते काय. आज माझ्या मावळा वारलेले. गोड एवढं बोलली महाराज. कार्यक्रम कुठं झालाय, सगळं बोलली. पैसे किती दिले? बायको असणारी पैसे विचारती, आई असणारी पोट विचारते गड्या. याच्यात फरक आहे बरं. एवढ्याही रात्री, आता डिसेंबरच्या 22 तारखेला वारली माझी आई गुरुजी. 22 तारखेला जवळजवळ 11 लाख रुपये घातले नारदाच्या गादीवरून, खोटं बोलत नाही. हो, टॅबलेट गोळ्यांचं रिॲक्शन झालं होतं, इन्फेक्शन झालं होतं, माहिती आहे सोमवारती महाराजांना. 11 लाख रुपये घातले दवाखान्याला, तरी वारली. कोण्याही रात्री अपरात्री 2-2:30 रोजच आपल्याला माहिती आहे, आपल्याला प्रत्येकाला अनुभव आहे. गाडीचा आवाज आल्या अगोदर आई उठत होती. उठल्या गालावर हात फिरत म्हणत होती, अरे बाळा एवढं रात्रीचं कशाला यायचं रे, तिथंच आराम करायचं नाही एवढं. बरं बाळा जेवला का नाही, असं पोटावर हात फिरत होती. कोण? आई. रात्रीच्या 2:30 वाजता खिचडी भात करून रोज खाऊन घालायची माझी आई. आताही आम्ही रोज चाललोय गड्या. महाराज किती दिलेत? विठाला म्हणजे आईमध्ये आणि बायकोमध्ये एवढा फरक असते. कोणतं उदाहरण सांगत होतो मी, ऐका. मम्मी सांगत होती, पोरग गेलं, सगळं वाड्यातले सगळे बायका जमा झाल्या, गावातली माणसं जमा झाल्याच्या नंतर आरडाओरडा करत दाई मोकळून रडत होत्या. रडत असताना 2 मुलं आल्याच्या नंतर पाहतात, आई आई का. आता ती मुलांनी सांगितलं, कसलंही साप राहू द्या, मी गावातला एक माणूस सापाला शेपूट धरून मारणारा व्यक्ती, त्याला बोलून आणलं. त्यानं म्हणलं, एका सापाला जर मारायला गेलं तर म्हातारी जाईल. एका सापाला कसं मारता येईल, कारण छातीवर बसलेलं आहे ना.
कसं काय लोकांनी युक्ती केली, काय युक्ती केली, काही नाही, आवाज जेवढा आवाज येतोय ना त्या आवाजाचे ते आवाजानं पळून जाईल म्हणून त्याने कूलर फॅन लावलं. कूलर फॅन, आता ते कूलर फॅन लावल्याच्या नंतर हे जाईल आवाजाच्या दिशेने जाईल. कूलरच्या फॅनने उलट जास्तच ते काय करायला लागलं, हलायला लागलं जास्त. बाया म्हणायला लागली माय आता तर साप लईच रागात आलाय गड्या, आता तर खूपच रागात आलाय माय. आरडावरडा करत होत्या. सगळे पाहुणे जमा झाले. जमा झाल्याच्या नंतर रडापडी चालू झालं. तेवढ्या 6 वाजून गेले आणि तो बाबा आजोबा आले, म्हणजे त्या म्हातारीचा नवरा. मालक जवळ आला. एवढं दुपारी गर्दी नव्हती माझ्या वाड्यामध्ये, आज का गर्दी आहे, का गर्दी आहे. मी कशाबद्दल हे उदाहरण सांगायला लागलो, लक्षात असू द्या. संसार दुःख मूळ. हो ऐका, बाबा आल्याच्या नंतर का झालं पोरी, बाबाला वडिलाला पाहिल्याच्या नंतर असणारे लेकी एवढं गळ्याला पडून धाय मोकळून रडायला लागले. बाबा आज माहेरचं माझं काय भाकरी संपल्या, माहेरचं माया संपली बाबा. बाबा मग धाय मोकळून रडत होत्या. पोरी झाले तरी काय, काही नाही बाबा, आईला साप दंश केला, साप पण हलत नाही, आई पण उठत नाही, हलत नाही, काय करावं बाबा. असं का, बाबाने आतमध्ये गेलं, पाहिलं, हे म्हणलं हे माझंच कुटाण आहे. अरे हे पोराने केलं कुटाणा गड्या, 10 रुपयाचा परिणाम आहे, 10 रुपयाचा परिणाम आहे. पाहिलं, एवढं सांगावं, मीच हे घेऊन दिलं असं सांगावं. जमलेले सगळे पाहुणे रावळे सगळे गावातील लोक माझ्या नावाने आरडल्याशिवाय राहणार नाहीत. गेलं, एक काठी घेतला हातात, मोठं काठी, वेळूची काठी घेतला, एवढ्या लोकातून जाऊन सापाला धरलं, मारल्यासारखं केलं, टाकून दिलं. बायका म्हणू लागले, बघा बायकोवर प्रेम असावं तर असं. विठ्ठल चर्चा, बायकाची चर्चा हो राहिलं. मला उदाहरण मी या ठिकाणी संपवतो गड्या, ऐका. 10 रुपयाचं साप एवढा अख्ख्या पाहुण्या रावळ्याला काय त्रास दिला. संसार असणारा जगाला किती त्रास देतो हे कोणाच्या लक्षात येत नाही. विठ्ठल छंद, असं संसार दुःखमूळ छंद लावून घेण्यापेक्षा तुम्ही काय करा, गोविंद नामाचं छंद. महाराजांना आपण असं विचारू, महाराज आमच्या जीवनात आल्याच्या नंतर आम्ही गोविंद नामाचं छंद आमच्या मनाला आम्ही लावून घेऊ गड्या, मग याचं परिणाम, याचं फलश्रुती काय भेटल, अभंगाचं द्वितीय.
विठोबार कुमाई विठोबार कुमारी कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमारी हा हा जय विठोबार कुमाई विठोबार कुमारी कुंडली कमलना हरे भगवान ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भोपार 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 कुमार कुमार भोपार भोपार एवढं मोठं हार स्वागत माझ्या लग्नात सासऱ्याने देखील घातलं नव्हतं बरं. आमच्या सुधीर भावाने घातलं. गुरुजी मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. परिणाम हे शरीर काय होत असतोय गड्या, काय होतोय, काया म्हणजे गोविंद रूप होऊन जातोय गड्या. एक छोटंसं उदाहरण सांगतो, माऊलींचं भजन घेतोय का. वेळ झालेली आहे, वेळेला महत्व आहे. ज्या 20 मिनटं 10 मिनटं उशिरा चालू झालं होतं आमच्याकडे तेलंगणामध्ये कीर्तन. डेंजर बोली कीर्तन झाल्याच्या नंतर ही हाट यार तंदीदीर म्हणले. आता ती कन्नडमधून न समजल्यामुळं तुम्हाला कन्नड बोललं. हां हां बरं झालं न समजलं. दुसऱ्या दिवशी विचार केला गड्या जास्त कीर्तन करायला नकोय, 15 मिनटं अगोदर सोडलेलं बरं. 15 मिनटं अगोदर सोडलं तरी एक म्हातारी बोललीच काय म्हणून, ह्याला काय कीर्तन येतंय नाही, लवकरच सोडले म्हणली म्हातारी. जास्त केलं तरी नाव आहे आणि कमी केलं तरी वेळेत आपलं कीर्तन सेवा संपवलेलं बरं. कारण मला ही अजून प्रवास गाठायचे. सकाळी काल्याचं कीर्तन आहे दावरगाव, भालकी तालुक्यात दावरगाव, यांचे शिष्य आहेत तिथं. ऐका मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. ऐका परिणाम गोविंद म्हणल्याच्या नंतर हे काया शरीर काय होत असतो गड्या, भेद राहत नाही देवात आणि देवते संत निमित्त त्या प्रतिमा. परिणाम कसं होतो ऐका. अमेरिकेमध्ये एक शास्त्रकारांनी वैज्ञानिकांनी काय केलं, एक संशोधन केलं, शोध लावला. काय शोध लावलं, आपल्या मनावर झालेलं परिणाम तणावर कसं उमटतंय गड्या याच्याबद्दल त्यांनी संशोधन लावलं. काय संशोधन होतं, वैज्ञानिकांनी गेलं एका माणसाला फाशी शिक्षण त्या दिवशी देण्यात येत होतं ना, त्या फाशी शिक्षेवाल्याला त्यांनी विचारलं तुमच्यावर माझ्या थोडंसं प्रयोग करायचे. सांगितलं करा, कसंही मी आता फाशीवर शिळावर जाणार आहे, काय प्रयोग करायचे, तुमच्या मनावर झालेले तणावर काय उमटते हे आम्हाला प्रयोग करायचा आहे. चालेल ठीक आहे. दुसऱ्या दिवशी त्या वैज्ञानिकांनी गुरुजी काय आणलं, शर्यतीचं घोडा आणि जहारी साप आणलं. दोन्ही साप आणि त्या माणसासमोर दाखवलं. घोडा असं पळतोय, पळत असताना तो साप पायात दंश केला. कोणाला, घोड्याला जागीच मृत्युमुखी पडला 2 सेकंदात. कारण एवढं विषारी साप. हा डोळ्यांनी पाहत होता. कोण, हा जो फाशीवर जाणारा मनुष्य होता ना, पाहिलं त्यानं. पाहिल्याच्या नंतर त्याला सांगितलं गड्या उद्या सुद्धा आपण हे प्रयोग तुमच्यावर करणार आहोत. त्याने सांगितलं कसंही मला मरायचंच आहे, शिवळावर जाण्याचंच आहे, साप चावल्याने मरणारच आहे. आणि तो दुसऱ्या दिवशी परिणाम त्यांनी दुसऱ्या दिवशी साप न आणता त्यांनी उंदीर आणलं. बरं काय आणलं, उंदीर आणला. ऐका आणि फाशी ज्या वेळेस देतो आपण ते काळं पट्टी लावतो ना, आपण काळं कापडच घालतोय ना, काळं कापड घालतो त्यावेळेस मुखाला तोंडाला काळं कापड घातल्याच्या नंतर हा वैज्ञानिकाने काय केलं, साप न सोडता त्याच्याजवळ उंदीर नेऊन सोडलं. उंदीर चावलं त्याला आणि त्यानं पाहिलेलं होतं अगोदर घोड्याला चावलेलं साप, ते मनामध्ये होतं. आता हे उंदीर नसून हा सुद्धा काय आहे, सापच आहे. आता मी कशाला राहू गड्या, साप मला चावलाय, जागीच मनावर परिणाम झाला, साप चावलाय म्हणून जागीच मृत्युमुखी पडलाय. म्हणजे ऐका, उंदीर जरी चावलं, मनाला लागलेलं जे ठेच आहे ते तणावर उमटतात. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबारा अगोदर मनाला छंद लावून घेतले. मनाला लागल्याच्या नंतर मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली आनंदने मन प्रेमे पाजरते लोचन. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आनंदले गोविंद नामामध्ये म्हणून
मनुष्य आनंदात असतो. गड्या प्रेमे पाझरती लोचन. पुशे सावळी गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये. पुशे सावळी नावाचं गाव. एक वारकरी सज्जन वारकरी होता. वारकरी रोज पंढरपूरला आल्याच्या नंतर वारीला विणा घेतल्या घेतल्या गुरुजी विणा घेतल्या घेतल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा निघायच्या. कंठी प्रेमदाटे नैने निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. अश्रूंच्या धारा लागायच्या. ऐका, त्याच वर्षी महात्मा गांधीजींचा खून झाला म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये अफवा झाला. त्यावेळेस पांढरा परमात्म्याला इकडं हार रडायचा ना विणा घेऊन, साक्षात त्याच्या घरातली असणारी मूर्ती देखील रडायची मूर्ती. कारण का? आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. भक्तांच्या हृदयातून आलेलं नामस्मरण, डोळ्यावाटी आलेलं हे पवित्र अशी भावना भगवंताला देखील सुद्धा प्रेमाचं पाझर फुटत असतो. म्हणून तुका म्हणे आळी जीवे नोरेची वेगळी झाली. ते कीर्तन पुष्प सेवा अक्कासाहेब यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो. जमलेले या ठिकाणी महंत सोम भारती महाराज असतील, गुरुवारी शंकर भारती महाराज असतील, गुरुवारी ओम भारती महाराज असतील आणि जमलेले यथांग मान्यवर उपस्थित आहेत. ग्रामस्थ सोनेवाडी पिंपळगाव लांडगा पंचक्रोशीतील सद्भक्तांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो. इकडं माता भगिनी आहेत. गोड असं आईच्या स्मरणार्थ आमचे कार्यक्रम आमचे सुधीर व माझ्यावर नितांत प्रेम करतात. बरं, मला काही एवढं कीर्तन येत नाही, पण मोठ्यांचं किती दिवस मोठं कौतुक करावं, लहानाला मोठं करण्याचं मन म्हणजे आमचं सुधीर भावाचं. हो, काय नम्रता आहे. गुरुजी म्हणल्याशिवाय बोलतच नाही. गुरुजी बोलत मला काहीच येत नाही तरी मी कशाला गुरुजी, तरी त्यांचं मोठेपणा बघा किती नम्रता आहे. नम्र झाला होता येणे कोंडिले अनंता. जसं छत्रपती शिवाजी महाराजांकडे नम्र भाव होतं ना, दुसरं म्हणजे नम्र भाव माझ्या सुधीर भाऊकडे. छत्रपती शिवाजी महाराज किती नम्रता होती. माझ्या तुकोबराईनी पायकीचे अभंग पाठवत होते कुठं? गडावर. 14 टाळकरीपैकी कोण येईल? नंबर सांगायला लागलो. मला आठवलं मग सांगतो. गुरुजी झालं तर 1-2 मिनिटं घेतो बरं, तुमची माफी असावी. कोण येईल? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनात मृदंग वादवण्याचं काम कोणाकडे होतं? सोनबा ठाकूर. असू द्या ना, सोनबा ठाकूर कधी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलेलं नव्हतं भाऊ. गड पाहिलं नव्हतं, काही पाहिलं नव्हतं. मनामध्ये इच्छा होती महाराजांना, आपण राजांना पाहण्याची तळमळ त्यांना होती. महाराज प्रसाद रूपी पायकीचे अभंग, ते पायकीचे अभंग राजाश्रय सांगितलं. त्याच्यामध्ये पायकीचे अभंग मी देईल महाराज. उठून उभा राहिला. जगद्गुरु तुकोबारायांनी पायकीचे अभंग त्याच्या हातात दिलं. हळूहळू अलगद पायाने तो गड गाठला. शिवनेरी जवळ गेला. पायथ्याशी, गडाच्या पायथ्याशी मावळे होती. विचारलं, कुठून बाबा तुम्ही? वारकरी बाबा. त्यावेळेस वारकरी म्हणतो, मी देहूवरून आलोय. देहूवरून ऐकताच एक गुप्तहेर महालामध्ये वर गडावर गेला. गुप्तहेर म्हणजे आजच्या काळामध्ये CID म्हणा ना, CID. गुप्तहेर छत्रपती शिवाजी महाराजांना निरोप दिला. कोणीतरी वारकरी आपल्या गडाच्या पायथ्याशी देहूवरून आलेले आहेत महाराज. ज्या वेशेमध्ये माझे राजे होते ना, त्या वेशेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज खाली आले आणि दंडाला धरलं. कोणाच्या? वारकऱ्यांच्या हाताला धरून वर महाला गडावर नेलं. आणि नेत असताना महालाच्या बाहेरच त्या वारकऱ्यांच्या पादुका स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी, किती नम्र भाऊ बघा ना, स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी पादुका उचलल्या आणि बाजूला ठेवले. का उचलले असतील? कारण गडावर आणि त्या किल्ल्यावर येणारे अनेक जातीपंथीचे लोक, दुष्ट लोक येतात. सज्जन लोक, दुष्ट लोकांचे पाय माझ्या सज्जन वारकऱ्यांच्या पादत्राणावर त्यांचे पाय पडून या हेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी पादत्राणे बाजूला उचलून ठेवलं. आतमध्ये नेलं. घाली संताशी आसने पूजा करी काया वाचा म्हणे एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पूर्वी. गोड प्रसंग आहे. पाद्यपूजा झाल्याच्या नंतर महाराजांना सांगितलं, ए पत्नीनो सगळ्यांनी आपल्या इथं वारकरी बाबा आले, पंचपक्वानाचं बेत तयार करा. त्यावेळेस पंचपक्वानाचं बेत तयार झाल्याच्या नंतर जेवायला वाढण्याकरिता साक्षात माझे छत्रपती शिवाजी, हा इकडं तिकडच पाहत होता. छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे त्याला माहितीच नव्हतं. कोणाला? झोपले काय? सोनबा ठाकूरजीला माहिती नव्हतं ना. साध्या वेशेमध्ये होते माझे राजे. जेवत असताना तूप वाढण्याचं काम त्यांनी केलं आणि झालं. दक्षिणा दिली. दक्षिणा दिल्याच्या नंतर सोनबा ठाकूरने सांगितलं, ओ मावळे ऐका, माझ्या महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांनी शिवाजी महाराजांना पायिक रूपी प्रसाद अभंग पाठवलेले आहेत, एवढं पोच करा. स्वीकारणारे कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज स्वीकारले.
तरी देखील स्वीकारत असताना सांगितलं नाही मी छत्रपती शिवाजी महाराज आहे म्हणून सांगितलं नाही. मोठे माणसं कधी मी मोठा आहे म्हणून सांगत नाही, त्याच्यातच त्याचं मोठेपणा दडलेला असतंय गड्या. म्हणून एवढे मोठे छत्रपती शिवाजी महाराज जगाचे जगद्गुरु तुका आकाशा एवढे तुकोबाराय होते, तरी देखील तुकोबाराय लहानपण देगा देवा एवढे मोठे होते, तरी छत्रपती शिवाजी महाराज विठ्ठला 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 गुरुवर्यांचं आगमन झालं. मोठी माणसं कधी मोठे हे सांगत नाहीत, म्हणून स्वीकारत असताना आणि हाताला धरून बाहेर नेलं. नम्रभाव सांगायला लागलो. शेवटचं दृष्टांत आहे नम्रभाव. बाहेर नेलं पादत्राणे, आतमध्ये नेलं साष्टांग हे करी दंडवत श्री संतांच्या माथा चरणावरी. ऐका, गडाच्या खाली तो सोनबा ठाकूर असंच त्यांचं उत्तंग असं नम्रभाव असू द्या. यांच्या ठिकाणी भगवत प्राप्ती असून सर्व संत महंतांच्या व आई साहेबांच्या आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी असून आणि त्यांचे वडील आहेत रंगनाथ भाऊ असतील आणि यांच्या चरणारविंदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणारविंदी जमलेल्या आमचे शेळके गुरुजी असतील उपस्थित, कातकडे गुरुजी असतील, टेकुडे गुरुजी असतील, बागल गुरुजी असतील आणि या कार्यक्रमाकरिता सौंदर्य लाभवण्याचं काम म्हणजे सिस्टीम आहे. ती सिस्टीम दादासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आमचे इंगवली दादा थोडं सोमनाथ भाऊ ओळख आहे गडावर असतात ना. सोमनाथ भाऊ तुम्हाला साष्टांग प्रणिपात. शूटिंगवाले दादा वाडीकर दादा तुम्हाला प्रणिपात. जे चांगलं असेल ते टाका बरं, कारण माझी भाषा अगोदरच सांगितलं कानाडीने केला मराठा. भरतार एकाचे उत्तर एका नाही. बाबांच्या चरणी बाबा समोर बसले, बाबांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून शिवेला पूर्ण विराम देतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धिले ते माझे जीवरले बाईक पण शेवटचे चालू नाही. तुका म्हणे आणि तुका म्हणे आणि तुका म्हणे आणि तुका म्हणे आणि शिवे नुरेची वेगळे जीवे नुरेची वेगळी मग गोविंद ते काया काया मग गोविंद ते काया गोविंद देगा भेद नाही देवातया भेद देवातया भेद नाही देवा तया रामा भेद नाही देवा तया भेद नाही देवा तया भेद नाही भेद नाही देवातया भेद नाही
भेद नाही भेद नाही भेद नाही भेद नाही देवादया भेद भेद नाही देवा भेद नाही भेद नाही भेद नाही देवा दया भेद नाही देवा दया भेद नाही देवा दया रे भेद नाही देवा दया भेद नाही देवा दया दया भेद नाही देवा दया मग गोविंद ते पाया मग गोविंद रे झालेली कीर्तन पुष्पसेवा बाबांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो. अक्कासाहेबांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो. जमलेल्या सर्व संत वृंदांच्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या आईवडिलांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठाल जय जय विठाल जय जय विठ्ठल. विठाल जय जय विठाल पुरी वेळी वाकुडी उत्तरी रामा पराग महाराज हरे नाही विचारला अधिकार मी आपुला क्षमा पराग महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा पराग महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. आज आमच्या मातोश्री कैवारी सवालकाबाई रंगनाथ वायकर यांच्या 7व्या पुण्यस्मरणार्थ हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव संपन्न होत आहे. या पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा कन्नड भूषण
श्री हरिभक्तपरायण अनिलजी महाराज जकनाळकर कर्नाटक यांची सुश्राव्य अशी सेवा आपल्या या सद्गुरूच्या पावनभूमी सोनेवाडी पंचक्रोशीच्या भूमीमध्ये संपन्न झालेली आहे. या कार्यक्रमासाठी गुरुवर्य श्री महंत शंकर भारतीजी, गुरु कुशाल भारतीजी, श्री क्षेत्र संजीवनीगड यांची उपस्थिती लाभलेली आहे. बाबांना मी नम्र विनंती करतो आमच्या हॉटेल संजीवनी परिवाराच्या वतीनं बाबांनी 2 शब्द शुभ आशीर्वाद द्यावेत. आज या ठिकाणी जे काही असणारा कार्यक्रम चालू आहे, या कार्यक्रमाची रूपरेषा चांगल्या प्रकारची आहे आणि चांगलेच ऐकणारे, गायन करणारे, वाद्यकाम करणारे, वीणावाले, तसेच गावचे लोक, बाल, वृद्ध, ज्ञानवृद्ध, आनंदी असे सर्व होऊन या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. जेवणाचा वेळ आहे, आता थोड्या वेळात सर्वांना जेवण करावं लागणार आहे चांगल्या प्रकारचं. पण वेळेवर तुम्ही हजर राहत जा. वेळेवर सर्व कल्पना आहे तुम्हाला की वेळेत येत जा, वेळेत जात जा. वेळेत भजन कीर्तनाला सुरुवात झालेली आहे. आजचा दिवस थोडा बहुत उशीर झाला असेल, उद्यापासून आणखी टायमात तुम्ही यावा असं मला वाटते. सर्वांनाच बघा की काही मागे पुढे होत असतील, एखादी गोष्टी करून त्या चुकत असतील, एखादी गोष्टी वर खाली होत असतील, तरी तुम्ही सर्वांना सांभाळून घेताल अशा प्रकारची मी अपेक्षा बाळगतो. दुसरी गोष्ट, सर्व प्रकारचे कार्यक्रम होतात. शिवरात्र होते, गुरु महाराजांची पुण्यतिथी होतात, कीर्तन होते, भजन होते, सर्व होते. पुण्यतिथीचा टाईम आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम आज आपल्या घराण्याला, आपल्या परंपरेला, देव परंपरेतून माणसाची परंपरा आणि अशा परंपरेसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यात सर्वाला आपापल्या पद्धतीनं तुम्हाला अनुमोदन आहे. सर्वांनी येत जा, अशा पद्धतीने तुम्ही कार्यक्रमाची रूपरेषा पाहत जा. एवढंच मी तुम्हाला निवेदन करतो आणि विनंतीही करतो, उद्यापासून जरा लवकर या. धन्यवाद गुरुजी. आज चालू असलेल्या या कीर्तन महोत्सवाची पहिल्या दिवसाची सेवा कन्नडभूषण श्री हरिभक्तपरायण अनिलजी महाराज जकनाळकर यांची संपन्न झालेली आहे. त्यांचे मी हॉटेल संजीवनी परिवाराच्या वतीने मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर गायनाचार्य महाराष्ट्रातलं आपल्या परिसराचं भाग्य आहे, माझं तर आहेच आहे, पण या परिसराचंही भाग्य आहे. या व्यासपीठावर जमलेले संपूर्ण गायक वादक हे एक एक अनमोल हिरे आपल्या या परिसरात 5 दिवस येणार आहेत. त्यांचेही मी हॉटेल संजीवनी परिवाराच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर इंगोले पाटील साऊंड सिस्टीम डेकोरेटर्स, तसेच बाबा पाटील पोमणे, यूट्यूबर वाडीपकर बाबा, तसेच वारकरी रंग कीर्तनाचे ते हरिभक्तपरायण योगीजी महाराज, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर या कामासाठी सिक्युरिटीची व्यवस्था संपूर्ण पाहत आहेत ते सुपर फाईन कंपनीचे श्री अशोकजी टांगळ साहेब यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी आहे, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर उद्याची कीर्तन सेवा श्री अमोलजी महाराज बडाक मालुंजेकर यांची 7:30 ते 9:30 या वेळेत कीर्तन सेवा संपन्न होणार आहे. आज पहिला दिवस असल्यामुळे माझ्याकडून थोडे वेळेचे मागे पुढे झालेले आहे, उद्या हे होणार नाही अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. वाटण्यासाठी तरुण मित्रमंडळींना, माम्या मावश्या वहिनी आमच्या भावजाया आहेत, त्यांना सगळ्यांना विनंती करतो वाटण्यासाठी थोडं सहकार्य करा. सहकार्य करतच आहात, तुम्ही सहकार्य करत आहात, हा म्हणून कार्यक्रम पुढे जात आहे. तुमच्या आशीर्वादाशिवाय, मार्गदर्शनाशिवाय काही होणार नाही अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. गणेश्वर माऊली गणराज माऊली
सेवा भगवतचरणी समर्पित करायची, सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. चुकलं असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे, बरोबर आहे तो संतांचा प्रसाद आहे, मला सुधीर भाऊंनी सांगितलं. वेळ थोडाफार मागं पुढं झाला तरी चालेल. विठ्ठल जय जय आज आमच्या मातोश्री कैलासवासी सौ अलकाबाई रंगनाथ वायकर यांच्या 7व्या पुण्यस्मरणार्थ हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन परिवाराच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. या कीर्तन महोत्सवात आज दुसऱ्या दिवसाची सेवा महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार कीर्तन रत्न श्री हरिभक्त परायण अमोलजी बडाक यांनी आपल्या या सद्गुरूच्या पावनभूमी कीर्तन सेवा आयोजित केली. त्यांचे मी हॉटेल संजीवनी परिवार आणि सोनेवाडी पंचक्रोशीच्या वतीनं आभार. तसेच उद्या महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार श्री हरिभक्त परायण एकनाथजी महाराज गाडे चकलांबा यांची कीर्तन सेवा होणार आहे. आज आपल्या या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मान्यवर मार्गदर्शक सहकारी मित्र वेगवेगळ्या वेळेत दिवसभरात येऊन जात आहेत. आजच्या या कार्यक्रमासाठी माझे उद्योगपती मित्र डॉक्टर श्री महेशजी वाघ साहेब यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर पोखरणा ज्वेलर्सचे संचालक श्री अनिल शेठ पोखरणा, तसेच चंदूकाका सराफ या पतपिढीचे हितेनजी शहा यांचे आज दुपारी धावते भेट या कार्यक्रमासाठी लाभलेले आहे. त्यांचे मी हॉटेल संजीवनी परिवाराच्या वतीने हार्दिक असे आभार मानतो. आज हा कीर्तन महोत्सव आयोजन करत असताना हे माझ्यासारखे काम नाही. हा कीर्तन महोत्सव पार पडत असताना याला सुसज्ज असं सगळं करत असताना माझ्या पाठीमागं माझ्या समोर ही जेवढी बसलेली मंडळी आहे ही सगळी खंबीर पाठीराखी आहेत. कीर्तन महोत्सव पार पडणं किंवा एखाद्या गावात कार्यक्रम पार पडणं हे एरगाबाळाचं काम नव्हे. याला संपूर्ण टीम किंवा संपूर्ण परिवार पाठीचे आहे, म्हणून ते मला म्हणजे एक करता येत आहे. आणि हाच आशीर्वाद या पंचक्रोशीनं इतका प्रेम दिलं आहे भरभरून आणि पुढेही देत राहील अशी मी अपेक्षा बाळगतो. प्रत्येकानं महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नका. काल वाढण्यासाठी सर्व मित्र परिवारानं जे सहकार्य असं अनमोल सहकार्य केलेलं आहे तुमचा मी कायम ऋणी राहील. आजही त्याच पद्धतीने वाढण्यासाठी सहकार्य करा. सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये ही हॉटेल संजीवनी परिवाराच्या वतीनं आग्रहाची आपणास विनंती. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. रामकृष्ण हरी.